सर्वांना इतिहासाची क्रांती पुन्हा एकदा पुनर्जीवित होते हे तुम्हाला लक्षात आणण्यासाठीच आज सकाळच्या प्रहरी उठल्या उठल्या जे काही स्पार्क झाले ते तुमच्या समोर मांडण्यासाठी तात्काळ मी आलो. पुन्हा सरेंडर क्रांती म्हणजे आत्मसमर्पण. पुन्हा सरेंडर क्रांती म्हणजे आत्मसमर्पण. ज्या प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासामध्ये ब्रिटिश काळामध्ये स्वतः इंग्रजांना सरेंडर झाले, आत्मसमर्पण केलं आणि स्वतः नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले आहे की ते स्वतः जाऊन जेलमधून निसटले, ते थेट समुद्रामध्ये उडी घेतली. कुठे उडी घेतली? समुद्रामध्ये उडी घेतली. हे कोणी सांगितलं? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी. की सावरकर, स्वातंत्र्यवीर क्रांतीवीर सावरकर त्यांना पदच्युत पदवी दिलेली आहे. परंतु इतिहास काय सांगतो की ब्रिटिशांना सरेंडर होणारे, आत्मसमर्पण करणारे जे कोण होते विदा सावरकर होते. हा इतिहास आहे, लिखित आहे. तुम्ही सोशल मीडियाच्या गुगलवर सर्च करा, तुम्हाला हा इतिहास तात्काळ लिहून येईल. AI तुम्हाला लिहून देईल सावरकरांचा इतिहास. सावरकर हे स्वतंत्रवीर होते का नव्हते? तर तुम्हाला AI गुगल नक्की सांगणार स्वतंत्रवीर म्हणून विदा सावरकर हे स्वतंत्रवीर नव्हते. ते सरेंडर झाले, आत्मसमर्पण केलं, स्वतःला जेलमधून सुटका पाहण्यासाठी अंडा सेलमध्ये. क्रांती ही कविता करून होत नसते. सागरा प्राण तळमळला पाने रे, तू माझसीने परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला पाने रे, तू माझसीने परत मातृभूमीला. सागरा प्राण तळमळला प्राणेरा. कविता विदा सावरकर लिखित आपल्यासमोर मांडली. तर ही आठवण का झाली? कारण उद्या 1 मे महाराष्ट्र दिन येतोय. आज 29 तारीख, उद्या 30 तारीख, परवा 1 मे महाराष्ट्र दिन येतोय. कामगारांच्या चळवळीचा दिन, कामगार क्रांती याला संबोधली जाते. ज्या महापुरुष, विश्वभूषण, जगविख्यात 14 रत्न बॅरिस्टर, प्रॉब्लेम ऑफ प्रूफ ग्रंथ लिहिणारे, सिम्बल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची गाथा पुढे घेऊन जाणारे दिवंगत कामगार नेता चांगो शिंदे आणि त्यांच्या या परिक्रमाला आर्थिक साथ देणारी सफाई कामगार आमची आई द्रौपदीबाई शिंदे. हे आमच्या घराचं क्रांतिकारी घर आहे. लहानपणापासून आमच्या घरातून चळवळी घडल्या, कामगार चळवळी घडल्या, आम्ही डोळ्याने पाहिल्या. साथी जॉर्ज फर्नांडिस, ते साथी मधु दंडवते, ते बाळासाहेब दंडवते, बाळासाहेब रुपवते, बाबा आढाव, भाई वैद्य, राव चिकणे, मधु जोशी, साथी जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरेसारखे नेते आमच्या खाटण रोडला फाटतराई वसाहतीत येऊन गेले. बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनासाठी बळे मोठं बुद्धविहाराचं मीराताई आंबेडकरांनी उद्घाटन केलं. या क्रांती सगळ्या बुद्धविहारातून घडायच्या, चांगो शिंद्यांच्या घरातून घडायच्या. ते आंदोलने मी स्वतः लहानपणापासून पाहत आलेलो आहे आणि ती क्रांतीवीरांची क्रांती ती आमच्या रक्तात आहे. त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, क्रांती दिन, ही चळवळ कामगारांची जी घडवली ती दिवंगत कामगार नेत्यांनी अभेद्य ठेवली, त्यांच्या वारसापुत्रांनी अभेद्य ठेवली, ती आज तुमच्यासमोर येत आहे. 1 मे महाराष्ट्र दिन हा केवळ
महाराष्ट्र स्थापनेचा दिवस नाही तर 108 लोकांनी हुतात्मा दिला, आहुती दिली आणि महाराष्ट्र स्वतंत्र केला, गुजरात वेगळा केला. हा इतिहास आहे या मराठी मायभूमीला, महाराष्ट्राला. क्रांतीचा इतिहास आहे. 1947 स्वातंत्र्यपूर्व क्रांती, 1960 हुतात्म्यांची क्रांती आणि 16व्या शतकापासून ब्रिटिश काळामध्ये आलेले इंग्रज यांच्यापासून स्वतंत्र मिळवण्याची 15 ऑगस्ट 1947ची स्वतंत्र जी क्रांती घडविली ती क्रांती. आणि त्या काही आलेल्या ब्रिटिश व्यापार उद्योग 16व्या शतकात झाले ईस्ट इंडिया कंपनी घेऊन. तिथून इंग्रजांच्या दरबारी हे गुजराती दलाल म्हणून काम करत आहेत, गुजराती दलाल म्हणून काम करत आहेत. गुजराती दलाल, इस्टेट एजंट. आज ते वर्तमान स्थिती इस्टेट एजंट्स, बिल्डर्स आहेत, परंतु हे दलाल आहेत. महाराष्ट्राच्या भूमीतले, मायभूमीतले परप्रांतीय दलाल आहे. महाराष्ट्राच्या मायभूमीतले, महाराष्ट्रात येतो, रोजीरोटी कमवतो, भाकरी खातो. मुंबई गिळंकृत करण्याचा प्रश्न, महाराष्ट्र गिळंकृत प्रयत्न. अनेक क्रांती झाल्या. जून जुलैमध्ये हिंदी भाषिक सक्तीची करण्याचा जो विधेयक शाळेमध्ये 1ली ते 4थी पहिली भाषा हिंदी करण्यात आणि 4थी भाषा मराठी करण्यात जो झाला, जी क्रांती मराठी माणसांनी घडविली, मराठी मायभूमीच्या लोकांनी घडविली, ती पुन्हा वेळ आली 1 मे महाराष्ट्र दिनी घडवायची की या महाराष्ट्रावर मराठी सक्तीची करणे बंधनकारक आहे. परप्रांतीय ना तुम्ही घोषणा करता 1 मे महाराष्ट्राची मराठी सक्तीची करण्यात येणार सर्व रिक्षा पर ट्रान्सपोर्ट लोकांना, आणि काल लगेच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुम्ही सरेंडर होताय. तुम्ही सरेंडर सावरकरांसारखं आत्मसमर्पण करलंय भैयांपुढे. अरे भैया कोण? यांना आपण महाराष्ट्रामध्ये सुपारी देऊन बोलवलं होतं का? किंवा पानाचा विडा देऊन बोलवलं ते या 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 परप्रांतीय भैया या 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 परप्रांतीय भैया या 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 परप्रांतीय भैया या या. क्या पंढरपूरच्या मायभूमी विठ्ठलांच्या दरबारी आपण त्यांना स्वागत केलं होतं? या 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 परप्रांतीय या 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 परप्रांतीय आव 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 परप्रांतीय आव 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 परप्रांतीय आव 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 परप्रांतीय आव. नाही ना. मग ह्या भैयांचं, परप्रांतीयांचं महाराष्ट्र सरकारने का ऐकावं? जर आपण त्यांना बोलवलेलं नाही त्यांचं काय ऐकावं? जोर जबरदस्ती येऊन महाराष्ट्रात राहतात, वास्तव्य करतात आणि महाराष्ट्राच्या विरुद्ध प्रतिक्रिया देतात. कोणते? त्यांचे नेते 15 लाख रिक्षा चालकांना आम्ही बंदचा मोर्चाची हाक देऊ, बंद करून काही होणार नाही. मराठी माणूस आहे, मराठी हक्काचा, मराठी कष्ट करतो, मराठी मातीतून येतो. कोणालाही ट्रान्सपोर्ट संप झाला, रिक्षा संप झाला, बंद करू देणार नाही. आमचा मराठी रिक्षावाला रस्त्यावर उतरलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो, इतर पक्ष असो, सर्व पक्ष एकत्र येऊन जेव्हा मराठीचा मुद्दा येतो तेव्हा सर्व पक्षीय संघटना एकत्र येतात. जेव्हा मराठी भाषेचा मुद्दा येतो सर्व पक्षीय जाती एकत्र येतात आणि लढा एकसंघ एकत्र होतो. तो कामगार दिनाचा होतो, हे तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून आज जे कोणी मंत्र्यांनी घोषणा केली, परिवहन मंत्री, एस टी महामंडळ अध्यक्ष, 1 मे रोजी महाराष्ट्र सक्तीची केली जाईल आणि आम्ही आज मंत्रिमंडळ बैठक मुदत देतो आणि ती मुदत वाढवतो आणि आम्ही सरेंडर होतो. म्हणून तुम्हाला मी उपाधी, विविध सावरकरांनी जे काही सरेंडर केलं, आत्मसमर्पण केलं, तेच आत्मसमर्पण प्रताप सरनाईकांनी केलं. जर तुमच्यात ताकद नव्हती तर घोषणा करायची नव्हती. मला सांगणं आहे, जे आपल्याला शक्य होत नाही ते आपण करू नका, जे आपल्याला जमत नाही ते करू नका. जे घोषणा देऊनही तुम्ही अंमलबजावणी होत नाही तशी घोषणा देऊ नका. स्वतंत्र महाराष्ट्र आहे, राज्य सरकार आहे. राज्य सरकार हा अधिसूचित कॅबिनेट मंत्रिमंडळ ठरवतं की मराठी सक्ती करायची आणि कॅबिनेट मंत्रिमंडळ जर मागे हटून तर कुठेतरी या सरकारला घटनेची नियमावली नाही आहे, चौकट नाही आहे. निर्णय करायचा आणि निर्णय मागे घ्यायचा, निर्णय घोषणा करायची, निर्णय मागे घ्यायचा. फार दुरावस्था आहे. हे आम्ही सर्व राज्य सरकारचा, देवेंद्र फडणवीसचा, एकनाथराव शिंदेचा, सुनीतराव पवारांचा, प्रताप सरनाईकांचा,
संजय शिरसाटांचा जे जे काही त्यांनी कृत्य करायचे केलं सरकारमध्ये, एक तर सरकार त्यांचं EVM हॅकिंग करून आलेले, एक तर सरकार त्यांचं मतं चोरी करून आलेले, एक तर सरकार त्यांचं भ्रष्टाचाराने आले आहे आणि डोक्यावर बसून जर मिरा वाटत असतील, अन्याय अत्याचार बलात्कार होते, ते प्रश्न सुटत नाही. अशी खरंच आता भोंदू बाबाचा प्रश्न आहे, सरकार बरखास्त होत नाही, नीतिमत्ता नाही. सरकार बरखास्त झालं पाहिजे ना. सरकार बरखास्त, डोळ्यासमोर बायकांचे लैंगिक अत्याचार होतात, अशोक खरातासारखा घडतो, अटक झाली तत्काळ फासावर द्यावं. आणि जे कोणी मंत्री या अशोक खराताच्या भोंदू बाबाच्या सेक्स स्कॅन्डल लैंगिक अत्याचारामध्ये आलेत, राज्याचे मुख्यमंत्री आलेत, उपमुख्यमंत्री आलेत आणि सर्वच मंत्रीगण आलेला आहे फोटोसहित, ते सरकार 1 मे महाराष्ट्र दिनी बरखास्त झालं पाहिजे, ही मागणी आहे. मोठा मोर्चा आहे. रवींद्र तांबू शिंदेने सफाई कामगारांच्या घराबाबत त्यात सगळे मुद्दे आलेले आहेत. सफाई कामगारांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत. सफाई कामगारांना हक्काची घरं मिळाली पाहिजे, जे 15 वर्ष धोकादायक नसताना तोडल्या इमारती. आणि राज्यस्तरीय मुद्दा आहे, सरकार बरखास्त करा. जर तुम्ही घोषणा करता GRची, तो GR मागे घेता भैयांना घाबरून. भैयांना कोणी आम्ही बोलवलं नाही सुपारी देऊन. या आपण बोलतो कबूतर ज्या कबूतर ज्या, तसंच परप्रांतीय ज्या परिप्रांतीय ज्या परप्रांतीय ज्या परप्रांतीय ज्या असं आपल्याला गाणं बोलायची वेळ आली. त्यामुळे ही गाणं बोलायची वेळ नाही आहे, तर क्रांती करण्याची वेळ आहे, कामगार चळवळाची वेळ आहे. कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन, स्थापना दिवस आहे, 108 हुतात्म्यांचं रक्त आहे. कामगार चळवळ आहे, कामगारांसाठी जे लढले, जमिनीत गेले, त्यांचा लढा आहे, स्वातंत्र्यवीरांचा लढा आहे. तो कामगार चळवळ दिनी फुकट घालू नका. त्यामुळे महाराष्ट्र आहे, तो परप्रांतीय होऊ शकत नाही. त्यामुळे परप्रांतीयांना हाकला आणि मूळ अधिनिवासी कायदा करा. ही आपली संकल्पना आहे 1 मे महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.